हाय फ्रेंड्स, आजच्या लेसनमध्ये आपण आपली स्वतःची डेली रुटीन म्हणजे दिनचर्या. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या ऍक्टिव्हिटीज करतो हे इतरांना अगदी सहज सोप्या पद्धतीने सांगायला शिकणार आहोत. चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया. माझे नाव रवी आहे. माय नेम इज रवी. या ठिकाणी रवी ऐवजी तुम्हाला स्वतःचं नाव घेऊन बोलायचं आहे. मी एक विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. आणि जर तुम्ही ऑफिस वर्कर असाल तर तुम्ही म्हणू शकता आय एम ॲन ऑफिस वर्कर. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही म्हणू शकता आय हॅव माय ओन बिझनेस. अशा पद्धतीने डेली रुटीन सांगताना तुम्ही स्वतःला शॉर्टकटमध्ये इंट्रोड्यूस करू शकता. त्यानंतर मी सकाळी जवळपास 6 वाजता उठतो हे बोलू शकता तुम्ही. आय गेट अप अराउंड 6 in the morning. गेटअप म्हणजे उठतो. झोपेतून जागे होण्यासाठी वापरतात वेकअप. आणि झोपेतून पूर्णपणे जागे होण्याला, बेडवरून अगदी बाजूला होण्याला वापरतात गेटअप. अराउंड म्हणजे जवळपास. इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. जर तुम्हाला हे सेंटेन्स असं म्हणायचं असेल मी रोज सकाळी लवकर उठतो, तुम्ही बोलू शकता एव्हरी मॉर्निंग आय गेट अप अर्ली. एव्हरी मॉर्निंग म्हणजे काय? रोज सकाळी. गेट अप अर्ली लवकर उठतो. उठल्यानंतर मी ब्रश करतो व चेहरा धुतो. आफ्टर गेटिंग अप आय ब्रश माय टीथ अँड वॉश माय फेस. आफ्टर गेटिंग अप म्हणजेच काय? उठल्यानंतर. आय ब्रश माय टीथ मी ब्रश करतो अँड वॉश माय फेस माझा चेहरा धुतो. त्यानंतर मी एक ग्लास पाणी पितो. आफ्टर दॅट आय ड्रिंक अ ग्लास ऑफ वॉटर. आफ्टर दॅट म्हणजे काय? त्यानंतर. डेली रुटीन सांगताना आपण एक नंतर एक ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात, त्यामुळे त्यासाठी आपण आफ्टर दॅट, देन हे वर्ड्स वापरू शकतो. मग मी मुलांना उठवितो. देन आय गेट अप द किड्स. तुम्ही जर पॅरेंट असाल तर तुम्हाला हे सेंटेन्स वापरता येईल. मी माझे अंथरूण आवरतो. आय मेक द बेड. अंथरूण टाकणे किंवा अंथरूण आवरण्यासाठी फ्रेज वापरतात मेक द बेड. मी एक कप चहा तयार करतो. आय मेक अ कप ऑफ टी. तयार करण्यासाठी वापरतात मेक किंवा तुम्ही प्रिपेअरचा देखील वापर करू शकता. आय प्रिपेअर अ कप ऑफ टी. मी कपभर चहा घेतो. तुम्ही म्हणू शकता आय हॅव अ कप ऑफ टी. त्यानंतर मी वॉशरूमला जातो आणि तयार होतो. तुम्ही बोलू शकता आफ्टर दॅट आय गो टू द वॉशरूम अँड फ्रेशन अप. या ठिकाणी बघा फ्रेशन अप हे फ्रेज महत्वाचं आहे. फ्रेशन अपचा अर्थ काय होतो? तयार होतो. तयार होतो हे सगळ्या दृष्टीने आपण सकाळी उठल्यानंतर ज्या प्रातिविधी करतो त्या दृष्टीने फ्रेशन अपचा वापर या ठिकाणी केलेला आहे. मग मी बाहेर फिरायला जातो. देन आय गो आउट फॉर अ वॉक. मी रोज अर्धा तास चालतो. आय वॉक फॉर हाफ एन आवर एव्हरी डे. एव्हरी डे म्हणजे काय? दररोज. सकाळची फिरणी मला ताजेतवाने करते. द मॉर्निंग वॉक रिफ्रेशेस मी. द मॉर्निंग वॉक म्हणजे काय? सकाळची फिरणे. रिफ्रेशेस मी मला ताजेतवाने करते. मग मी थोडा व्यायाम करतो. देन आय डू सम एक्सरसाइज. कोणी जर जिमला जात असेल तर म्हणू शकता आय गो टू द जिम. व्यायामानंतर मी आंघोळ करतो. आफ्टर एक्सरसाइजिंग आय टेक अ बाथ किंवा आय टेक अ शॉवर. आफ्टर एक्सरसाइजिंग व्यायामानंतर. मग मी कपडे घालतो व केस विंचरतो. देन आय गेट ड्रेस्ड अँड कोम माय हेअर. या ठिकाणी लक्षात घ्या गेट ड्रेस म्हणजे काय? कपडे घालणे. आणि जर तुम्ही कंगव्याने केस विंचरत असाल तर तुम्हाला कोमचा वापर करायचा आहे कोम माय हेअर. अदरवाईज तुम्ही जर ब्रशने केस विंचरत असाल तर तुम्ही म्हणू शकता आय ब्रश माय हेअर. ऑलराईट, पुढे बघा. मी शाळेचा युनिफॉर्म घालतो. आय पुट ऑन माय स्कूल युनिफॉर्म. आणि डिअर फ्रेंड, तुम्ही जर स्टुडंट नसाल आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी ड्रेस घालतो किंवा ड्रेस घालते तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसे बोलणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. पुढे बघूयात. मी शाळेत जाण्यासाठी तयार होतो. आय गेट रेडी फॉर स्कूल. तुम्ही जर ऑफिससाठी जाण्यासाठी तयार होत असाल तर तुम्ही म्हणू शकता आय गेट रेडी फॉर ऑफिस किंवा वर्क. मी 8 वाजता नाश्ता करतो. हे तुम्ही बोलू शकता आय हॅव माय ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. o'clock म्हणजे काय? वाजता. किती वाजता? 8 o'clock, 8 वाजता. हॅव माय ब्रेकफास्ट म्हणजे मी नाश्ता घेतो, करतो. या ठिकाणी हॅव ऐवजी तुम्ही इटचा देखील वापर करू शकता. आय इट माय ब्रेकफास्ट. ओके, पुढे बघा. मग मी शाळेची किंवा ऑफिसची बॅग तयार करतो. देन आय प्रिपेअर माय स्कूल बॅग. या ठिकाणी तुम्ही प्रिपेअर ऐवजी चेकचा देखील वापर करू शकता. आय चेक माय स्कूल बॅग किंवा ऑफिस बॅग. मी मुलांना शाळेत जाण्यासाठी तयार होण्यास मदत करतो. आय हेल्प किड्स टू गेट रेडी फॉर स्कूल. तुम्ही जर एक पॅरेंट असाल आणि तुम्ही मुलांना शाळेत जाण्यासाठी मदत करत असाल तर तुम्ही हे सेंटेन्स देखील बोलू शकता. हेल्प किड्स म्हणजे काय? मुलांना मदत करतो. कशासाठी? टू गेट रेडी, तयार होण्यासाठी. फॉर स्कूल, शाळेसाठी. मी मुलांना शाळेत सोडतो.
आय ड्रॉप माय किड्स टू स्कूल. ड्रॉप म्हणजे सोडतो. मी गाडीने कामावर जातो. आय ड्राईव्ह टू वर्क. तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की मी बसने शाळेत जातो, बोलू शकता आय गो टू स्कूल बाय बस. कशाने तुम्ही प्रवास करता त्यासाठी तुम्ही बाय नंतर त्या व्हेकलचं किंवा त्या गोष्टीचं नाव घेऊन बोलू शकता. जसं की मी सायकलने शाळेत जातो, तुम्ही बोलू शकता आय गो टू द स्कूल बाय बायसिकल. मी चालत शाळेत जातो. आय गो टू द स्कूल बाय वॉक. तुम्ही जर पायी चालत जर शाळेत जात असाल तर तुम्हाला हे सेंटेन्स वापरता येते. मी सकाळी 8:30 वाजता घर सोडतो. आय लिव्ह होम ॲट 8:30 AM किंवा 8:30 इन द मॉर्निंग. AM ऐवजी तुम्ही काय वापरू शकता, इन द मॉर्निंग. मी बसची 10 मिनिटे वाट पाहतो. आय वेट फॉर द बस फॉर 10 मिनिट्स. ज्यावेळेस आपल्याला एकूण कालावधीबद्दल बोलायचे असते, 10 मिनिट, 20 मिनिट, 2 तास, 1 तास, त्यापूर्वी फॉरचा वापर करतात. मी बसमध्ये सकाळी 8:40ला चढतो. आय गेट ऑन द बस ॲट 8:40 AM. गेट ऑन म्हणजे काय, एखाद्या वाहनामध्ये चढण्याविषयी बोलण्यासाठी गेट ऑनचा वापर करतात. गेट ऑन म्हणजे काय, चढतो. मी शाळेत 9 वाजता पोहोचतो. आय रीच ॲट स्कूल ॲट 9 AM. तुम्हाला असं म्हणायचं आहे मी कामावर 9 वाजता पोहोचतो, तर तुम्हाला फक्त स्कूलऐवजी या ठिकाणी ऑफिस या वर्डचा वापर करायचा आहे. मी शाळेत वेळेवर पोहोचतो. आय रीच स्कूल पंक्च्युअली. पंक्च्युअलीचा अर्थ होतो वेळेवर, वक्तशीरपणे. मी शाळेत नियमितपणे उपस्थित राहतो. आय अटेंड द स्कूल रेग्युलरली. अटेंड म्हणजे उपस्थित राहतो आणि रेग्युलरली म्हणजे काय, नियमितपणे. मला पहिल्या बेंचवर बसायला आवडते. कसं बोलणार, आय लाईक टू सीट ऑन फर्स्ट बेंच. मला एखादी गोष्ट करायला आवडते हे बोलण्यासाठी तुम्ही आय लाईक टूने स्टार्ट करून बोलू शकता. माझे वर्गात चांगले लक्ष असते. आय एम व्हेरी अटेंटिव्ह इन क्लास. अटेंटिव्ह म्हणजे काय, मी सावध असतो, माझे लक्ष असते. मला माझा वेळ वाया घालवायला आवडत नाही. आय डोंट लाईक टू वेस्ट माय टाईम. मला एखादी गोष्ट आवडत नाही याच्यासाठी तुम्हाला वापरता येते आय डोंट लाईक. मी दिवसभर काम करतो. आय वर्क ऑल डे लॉंग. दिवसभर म्हणजेच ऑल डे लॉंग. मी दुपारी 1 वाजता लंच करतो. तुम्ही बोलू शकता आय टेक माय लंच ॲट 1 PM. PM म्हणजेच काय, दुपारी. दुपारी 12 नंतरच्या वेळेसाठी वापरतात PM आणि दुपारी 12 पूर्वीचा जो टाईम असतो त्यासाठी वापरतात AM. हे लक्षात घ्या. मी दुपारी 2 वाजता घरी परत येतो. आय रिटर्न होम ॲट 2 PM. रिटर्न म्हणजे काय, परत येणे. रिटर्न होम म्हणजे घरी परत येणे. मी बसमधून 2 वाजता उतरतो. आय गेट ऑफ द बस ॲट 2 PM. गेट ऑफ म्हणजे काय, उतरतो. गेट ऑन म्हणजे चढतो. गेट ऑफ म्हणजे उतरतो. मग मी तयार होतो, थोडा आराम करतो. देन आय फ्रेशन अप अँड टेक सम रेस्ट. बघा, तयार होतो. मग इथं आपण असं नाही म्हणणार मी हातपाय धुतो, कपडे बदलतो. त्या सगळ्यांसाठी काय वापरलं आपण, फ्रेशन अप. थोडा आराम करतो, टेक सम रेस्ट. मी थोडा वेळ सोफ्यावर पडतो. आय चिल आउट ऑन सोफा फॉर सम टाईम. चिल आउटचा काय अर्थ होतो, आपण अगदी सहज आरामात असं थकल्यानंतर वगैरे जे पडतो त्यासाठी आपण चिल आउटचा वापर करून बोलू शकतो. मी एक छोटीशी झोप घेतो. आय टेक अ शॉर्ट नॅप. नॅपचाच अर्थ छोटीशी झोप असा होतो, पण शॉर्ट नॅप म्हणजे अगदी थोडंसं पडणं. झोप झाल्यावर मी बाहेर खेळायला जातो. आफ्टर हॅव्हिंग अ नॅप आय गो आउट टू प्ले. आफ्टर हॅव्हिंग अ नॅप म्हणजे काय, झोप झाल्यावर. मी मित्रांसोबत मैदानावर क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट विथ माय फ्रेंड्स. मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. आय लाईक टू प्ले क्रिकेट व्हेरी मच. मी 5 वाजता शिकवणीला जातो. आय गो टू द ट्युशन ॲट 5 PM. ट्युशन म्हणजेच काय, शिकवणी. मी 7 वाजता अभ्यास करायला बसतो. आय सिट टू स्टडी ॲट 7 PM. सिट टू स्टडी, अभ्यास करायला बसतो. मी रात्री 9 वाजेपर्यंत अभ्यास करतो. आय स्टडी टिल 9 PM. टिलचा काय अर्थ आहे, पर्यंत. मग मी कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करतो. देन आय टेक डिनर विथ माय फॅमिली. विथ माय फॅमिली, माझ्या कुटुंबासोबत. डिनर नंतर मी थोडा वेळ TV पाहतो. आफ्टर डिनर आय वॉच TV फॉर सम टाईम. मी टीव्हीवर सहसा बातम्या पाहतो. युजली आय वॉच द न्यूज ऑन TV. इतरही कार्यक्रम बघतो, परंतु सहसा काय पाहतो, बातम्या पाहतो. मग सहसा म्हणण्यासाठी काय वापरलं आपण, युजली. मी झोपण्यापूर्वी वाचन करतो. आय रीड द बुक्स बिफोर गोईंग टू बेड. बिफोर गोईंग टू बेड म्हणजे काय, झोपण्यापूर्वी. हे तुम्ही बिफोर गोईंग टू स्लीप असं देखील म्हणू शकता. मी झोपण्यापूर्वी ब्रश करतो. आय ब्रश माय टीथ बिफोर गोईंग टू बेड. मी रात्री 10:30 वाजता झोपतो. आय गो टू द बेड ॲट 10:30 PM.
तुम्ही रात्री किती वाजता झोपता हे इंग्लिशमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि डिअर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने तुमची स्वतःची डेली रुटीन इंग्लिशमध्ये तयार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका. त्यामध्ये काही आवश्यक बदल असतील तर मी तुम्हाला ते नक्कीच सुचवेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यू चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.